पाटील काँग्रेसची साथ आता सोडणार आहेत। कुणाल पाटील उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कुणाल पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली। काँग्रेसनं सातत्यानं दुर्लक्ष केलं असा आरोप यावेळी कुणाल पाटील यांनी केला। महत्त्वाची बातमी आहे, कुणाल पाटील काँग्रेसची साथ आता सोडणार आहेत आणि ते उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कुणाल पाटील यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी ही घोषणा केली। झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही ही बातमी तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही येत्या काही तासांमध्येच, आता दिवसांमध्ये नाही, काही तासांमध्येच भाजपात प्रवेश करताय? खरं आहे, 1 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता ते सांगायला हरकत नाही। पण काय असं झालं, तुम्ही इतकी वर्ष, म्हणजे जसं मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो, तुमच्या 3 पिढ्या काँग्रेससोबत राहिलेल्या आहेत। तुमचे आजोबा खासदार राहिलेले आहेत, तुमचे वडील एक फार महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात राहिले आहेत। नेहमी त्यांचं नाव आम्ही ऐकायचो आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळामध्ये। भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेहमी नाव चर्चेत रेसमधलं। इतकं महत्त्वाचं तुमचं घराणं आहे। या पिढीला काँग्रेस सोडून जावं असं का वाटतंय? म्हणजे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की आमच्या आजोबांपासून हा एक जी काँग्रेसची परंपरा आमच्या घरात चालत आली आहे। लहानपणापासून जेव्हापासून आठवतं तेव्हापासून काँग्रेस हा आपला पक्ष आणि काँग्रेसशीच आपण राहायचं एकनिष्ठ, म्हणजे आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत। मला आठवतं आमचे आजोबा जेव्हा स्वातंत्र्य लढ्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते होते, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता, त्यानंतरच्या काळामध्ये ते खासदार झाले आणि अगदी पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले खासदार, या देशातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडणारे खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे। आमच्या वडिलांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली। ती वडिलांची परंपरा ही आमच्या आजोबांची जी एक सेवेची परंपरा होती ती त्यांनी पुढे नेलेली आहे आणि ते 7 वेळा आमदार झाले आणि त्यांनी ते परंपरा पुढे। मी सुद्धा गेल्या 2 टर्मपासून 14मध्ये मी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो। फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं, 19मध्ये चांगल्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं। आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सर्वाच्या मागचं कारण हे शेवटी लोकांशी असलेली नाळ आणि एक बांधिलकी, हाच एक विषय घेऊन आम्ही काम करतो आहोत। आता जेव्हा लोकांकरता आपल्याला काही करायचं आहे तेव्हा लोकांच्या भावनांशी सहमत होऊनच आपल्याला हे करावं लागेल आणि जेव्हा लोकच ही भावना सांगायला लागतात की तुम्ही आता बदल केला पाहिजे, जेव्हा सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता गावामध्ये गेल्यावर मला जेव्हा सांगतो की बदल हा सृष्टीचा नियम आहे, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी लोकांच्या भावनांचा आदर, जनादेशाचा आदर हा आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून हा बदल। तर कुणाल पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, खरं तर आता भाजपची ताकद वाढणार आहे, मात्र काँग्रेसला कुणाल पाटील भाजपत गेल्यामुळे मोठा धक्का बसणार आहे। सध्या नेमकी तिथले राजकीय परिस्थिती कशी आहे, काय अधिकची माहिती? एकूण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळणारा तरुण चेहरा म्हणून कुणाल पाटलांकडे बघितलं जात होतं। पिढीजात काँग्रेसचं वर्चस्व त्यांच्या भागामध्ये होतं, ग्रामीण भागामध्ये होतं आणि ते सातत्याने त्यांनी सांभाळलं। स्वतः ते 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत आणि यावेळेस मात्र पराभव झाल्यानंतर त्यांना जी काही एकूण त्यांची कामं थांबली जात होती, विकास कामं होत नव्हती, कार्यकर्ता दुरावत होता आणि एकूण जी परिस्थिती आपण बघितली धुळ्यातली, तर धुळ्यामध्ये मोठं ध्रुवीकरण असं आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतंय। एका बाजूला MIMचे आमदार आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस म्हटल्यानंतर तो फरक त्या ठिकाणी त्यांना जाणवत होता आणि त्यामुळेच अगदी अनेक वेळ लोकांशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी आता हा निर्णय भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला आहे। यामध्ये आपण बघू शकतो की तरुण चेहरे हे सातत्यानं आपल्याला उत्तर महाराष्ट्रातून भाजपकडे जाताना दिसत आहेत। आत्ता जर आपण बघितलं तर अपूर्व हिरे हे अजित पवार गटामध्ये होते, ते सुद्धा त्यांच्या एकूणच 1 दिवसानंतर ते सुद्धा भाजपमध्ये जात आहेत। थोड्या दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये गेलेत। अनेक जण हे भाजपच्या क्यूमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। भाजपची वाढती ताकद यामधून लक्षात येते आणि दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातून काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाल्याचं पण दिसून येते। एक तरुण, चारित्र्य संपन्न आणि त्याचबरोबर कुठलाही कलंक नसलेला चेहरा आज भाजपला या ठिकाणी मिळाला आहे। त्यामुळे खानदेशमध्ये एक नवीन एक भाजपचं नेतृत्व आता या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे। योगेश, कुणाल पाटलांना थांबवण्याचा काही प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला का?
खरं म्हणजे कुणाल पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी यांच्या यात्रेपासूनच होता. राहुल गांधी यांची जी काही यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती, खानदेशातून निघाली होती, त्या काळामध्ये नक्कीच योगेशजी तुम्हाला मी थोडंसं थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लोंढेजी, आपण पाहतोय की उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला हादऱ्यावर हादरे बसतात. आता कुणाल पाटील सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठीक आहे, आता कोणी जाणार असेल तर त्याला आपण काही अडवू शकत नाही. पण आत्ताच माझी त्यांची मागच्या आठवड्यामध्ये भेट झाली शुक्रवारी. ते एमपीसीसी मध्ये आले होते आणि एमपीसीसी मध्ये आले असताना आम्हाला असं काही वाटलं नाही. बऱ्याच वेळ ते बसले, आम्ही गप्पा केल्या, बऱ्याच वेळ चर्चा झाल्या. आम्हाला असं काही वाटलं नाही की ते जातील. त्यांनी तुमच्याशी कोणत्याच प्रकारची चर्चा केली नाही? तुम्हाला याचीच कल्पनाच नव्हती का? नाही, आमची तर चर्चा संघटनेवर झाली. पुढे कोणते कोणते विषय आहेत, काय काय आपल्याला कोणत्या विषयावर आपल्याला रान पेटवलं पाहिजे, कसं भाजपनी देशाला बर्बाद केलं, याच विषयावर आमची चर्चा झाली. ते जातील वगैरे असं काही सुतोवाच त्यांनी केलं नाही. लोंढेजी, त्यांनी आज झी24 तासला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि त्यांनी म्हटले की काँग्रेसमध्ये नेत्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हो, कदाचित. म्हणजे त्यांचे वडील फक्त मुख्यमंत्री व्हायचे राहिले होते, हे पण कार्याध्यक्ष होते. सातत्याने यांना खासदारकीची तिकीट धुळ्यातून दिलेली होती. आमदारकी सातत्याने ते लढत आलेले आहे. याला कदाचित दुर्लक्ष म्हणत असतील. आमच्या तिकिटाचं दरवर्षी कापल्या जातात, याला लक्ष देणं असं म्हणत असावं. आता तुम्हाला कळलं की कुणाल पाटील जात आहेत, मग थांबवण्याचा काही प्रयत्न, त्यांच्याशी काही संपर्क झालाय का तुमचा? नाही, कळलं म्हणजे काय, कोण म्हटलं मामा? त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, 2 तास आम्ही सोबत होतो दोघे. 2 तास आम्ही चर्चा केल्या. आमचे प्रभारी सचिव पण होते दोन्ही. 2 तास आम्ही गप्पा केल्या. जर कोणी सांगितलं, कोणी अशी हिंट दिली तरच चर्चा होईल ना. अध्यक्षांच्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली असं तर मला माहित नाही. पण त्या दिवशी अध्यक्ष सुद्धा कार्यक्रमाला निघून गेले होते. त्यामुळे मी आणि कुणाल पाटील आणि आमचे 2 प्रभारी सचिव आम्ही चौघच होतो आणि बऱ्याच वेळ आम्ही गप्पा करत बसलो होतो. लोंढेजी, असं एक चित्र पाहायला मिळते की काँग्रेसमधली अनेक महत्वाची घराणी आता काँग्रेसची साथ सोडतायत. मला असं वाटतं की आमच्या सोबत राहिल्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा जाच होतो आणि संपत्ती साथ सोडू शकते. हा त्याच्यातला मूळ मुद्दा असावा. कारण तिथे जाऊन कोण कोणत्या रांगेत बसला आहे, इथल्या पहिल्या रांगेतले लोक कोणत्या रांगेत तिथे बसलेले आहे, तिथे सतरंजीला हात लावून दिला जात नाहीये, तरी ते जातात आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय जे आहे त्यांच्या माध्यमातून सत्ता हिसकवून, सत्ता घेऊन लोकांना बीजेपी मध्ये सामील केलं जात आहे. हे काँग्रेस राजकीय पक्षांतर नाही आहे. काँग्रेसकडे विकासाची कोणती दिशा नाहीये असं कुणाल पाटील म्हणतात. नाही, ठीक आहे ना. 70 वर्ष ज्या पक्षांनी विकास केला त्यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मी तुम्हाला पाठवून देईल, त्या त्यांना ऐकून द्या. त्यांनी काँग्रेसने कसा विकास केलाय त्यांनीच सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे मेडिकल कॉलेज आहेत, अनेक कॉलेज आहेत, सूतगिरण्या आहेत. नक्कीच लोंढेजी, हा कदाचित मग त्यांचा व्यक्तिगत विकास असेल. नक्कीच लोंढेजी, तुमच्याकडे काय क्लिप्स आहेत पाठवा, त्यावर पण आम्ही विचार करू, त्यांनाही प्रश्न विचारू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, खरं तर कुणाल पाटील काँग्रेसची साथ सोडत असल्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस कुठेतरी खिळखिळीत झाल्याचं पाहायला मिळते का? खरं आहे, काँग्रेस खिळखिळी म्हणजे चांगलीच या ठिकाणी निष्प्रभ झाली असं म्हणायला हरकत नाही. सफाया झालाय काँग्रेसचा. कारण आतापर्यंत धुळ्यामध्ये काँग्रेसने चांगला आपला तंबू या ठिकाणी उभा केलेला दिसून येत होता. पाटील घराण्याने, म्हणजे रोहिदास दाजी असतील, त्यांचे वडील असतील आणि त्याच्यानंतर आता कुणाल पाटील असतील, यांनी अनेक वर्ष काँग्रेसचा झेंडा हा या ठिकाणी ठेवलेला होता. आपण जर बघितलं तर खरं तर नंदुरबारमधून पहिल्यांदा काँग्रेसची कुठलीही सभा होत होती. पूर्वी धुळे आणि नंदुरबार हा एकत्र जिल्हा होता. मात्र नंतर नंदुरबारमध्ये काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाला. मात्र धुळ्यामध्ये अजूनही काँग्रेस टिकून होती आणि आदिवासी जिल्हा नसताना सुद्धा या ठिकाणी कुणाल पाटलांनी आपली ही पताका पुढे नेली. मात्र आत्ताची जी परिस्थिती झालेली आहे त्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय त्यानुसार विकास कामं करायची कशी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर काही योग्य दिशेने काम चाललेलं नाही आहे, म्हणजे पुढे काही भविष्य आहे असंही वाटत नाही. योग्य दिशा काँग्रेसला नाही असं त्यांनी आरोप केलेत. त्यामुळे एकूणच युवा पिढी जी आहे, आपण जर हेमलता पाटलांचं पण बघितलं तर हेमलता पाटील पण अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होत्या. नाशिकमध्ये असताना प्रवक्त्या होत्या. अनेक ठिकाणी ते काँग्रेसची बाजू त्या ठिकाणी घेऊन भांडत होत्या. मात्र असं असताना त्यांनी सुद्धा यावेळेस त्यांना साथ सोडावी लागली. कुणाल पाटील सुद्धा काँग्रेसची साथ सोडतात. त्यामुळे पक्ष संघटनेसाठी काँग्रेसकडून काही महत्वाची पावलं आता तरी उचलली जातात का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.